उत्पत्ती ग्रंथ याचा 14वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये 25 वचन आहे. ह्या अध्यायामध्ये देवाच्या द्वारा निर्माण झालेले आदाम आणि हव्वा पाप केल्यानंतर त्यांना एदेनच्या बागेच्या काढल्यानंतर झालेली घटना. देवानं आदम आणि हव्वा तैले एदेन बागेतून काढल्यानंतर आदम आणि हव्वा दोघे मिळाल्यानंतर हव्वा गर्भवती झाली आणि हव्वेनं गर्भवती होऊन एका लेकराला जन्म दिली आणि ती देवाची स्तुती केली आणि देवाला धन्यवाद दिली की देवाच्या दयाद्वारा मी एका पुरुषाला जन्म दिली. त्याचा नाव केन ठेवली. त्यानंतर ती अजून गर्भवती झाली आणि हाबिलला जन्म दिली. हाबेल मेंढपाळ झाला आणि कैन शेतकरी झाला. आणि आपण 4थ्या वचनमध्ये बघतो, हाबेल आणि कैन दोघे देवापाशी अर्पण घेऊन आले आणि या अर्पणाविषयी देवानं दोघांच्या अर्पणावर लक्ष दिले. देवानं कैनच्या अर्पणाला तिरस्कार केले आणि हाबेलच्या अर्पणाला ग्रहण केले. 5व्या वचनमध्ये कैनच्या रागाला आपण बघतो आणि 6व्या वचनमध्ये देव कैनला चेतावणी देतो. 8व्या वचनमध्ये कैन हाबेलची हत्या करते. 9व्या वचनमध्ये देव कैनला प्रश्न करते आणि तो देवासोबत खोटं बोलते. 11व्या वचनमध्ये देव कैनला शाप देणे. 14 वचनमध्ये त्यानं केलेले दोषाचा दंड त्याच्या सहनचा बाहेर आहे म्हणून. 15 वचनमध्ये देव त्याला स्वीकार नाही करत आणि त्याच्यावर एक चिन्ह ठरवते. आणि 16व्या वचनपासून आपण बघतो कैनच्या कुटुंबाच्या विषयीमध्ये आणि त्याचा वाढ कसा झाला ते आपण बघतो. त्याच्यानंतर कैन नोद देशामध्ये गेले आणि मोशाच्या काळामध्ये हे नोद देश आहे आणि कैन त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर त्या देशाचं नाव नोद म्हणून येते. आणि हा नाव यासाठी पडला, कैन एक भगोडा व्यक्ती होता, त्याकरतानी त्या देशाचं नाव नोद पडला. आणि संचारचा अर्थ आहे, भगोड्याचा अर्थ आहे नोद. कैन आदम आणि हव्वाला झालेली मुलीलाच तो घेऊन गेला, कारण तिथे दुसरी सृष्टी नव्हते. 5व्या अध्यायामध्ये आदम हव्वा यांना लेकरांनाच नाही परंतु मुलीला पण जन्म दिले असं तिथे लिहून आहे. आणि त्या संतानाविषयी 17व्या वचनमध्ये लिहून आहे, कैन आपल्या बायकोजवळ गेलं आणि ती गर्भवती होऊन हानोकला जन्म दिली. आणि हा हानोक
वेगळा आहे आणि शेतच्या द्वारा जन्म घेतलेला हानोक आणि देवासोबत चालून आकाशामध्ये उचलून घेतला तो हानोक वेगळा आहे. आणि हानोकच्या नावानं एका गावाचं नाव ठेवले गेले आणि त्या नगरला स्थापित केले. हानोकाला इराद झाला, इरादाला महुयेल झाला, मोयुएल्सला मतुशेल झाला आणि मतुशेलला लामेक झाला. लामेकांना 2 बायका केले. एकीचे नाव आधा व दुसरीचे नाव सिला. आदा हिलयाबालला झाला. तो पाल देऊन राहणारा व गुरुढोरे पाळणारा याचा मूळ पुरुष झाला. त्याचे भावाचे नाव युबाल असे होते. तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणीचा सर्वाचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिली तबुलकैन झाला. तो पितळाची व लोखंडाची धाराची सर्व हत्यारे घालणारा झाला आणि तुबल कैनास नाव म्हणून बहीण होती. लामेक आपल्या बायकास म्हणला, आधे व सिल्ला, तुम्ही माझा शब्द ऐका. लामेकाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. कोण पुरुषांना मला घाय केलास, कोण तरुण्यांना मला प्रहार केलास, मी त्याला निश्चय जीवे मारीन. कैनासबद्दल 7 पट सुद्धा घाव्यांचा तर लेमेकाबद्दल 70 पट घेण्याचा येईल. आदामांना आपल्या बायकोस पुन्हा जाणील आणि तिला पुत्र झाले. त्याचे नाव तिने शेत ठेवले. ती म्हणाली, कैनास हाबेलाचा घात केला म्हणून देवानं त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याला पुत्र झाला. त्याचे नाव त्यानं अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराचे नावाने प्रार्थना करू लागले. आणि शेत झाला. शेत नंतर अनोश झाला. अनोशद्वारा नोह आला. याच्यापर्यंत 10 पिढी झाली. आणि याच्यानंतर नोहच्या वंशावलीमध्ये अब्राहम आला. अब्राहमच्या वंशावलीमध्ये दाऊद आले. आणि याच्या वंशावलीमध्ये येशू ख्रिस्त आले. आणि हे वंशावली नवा करारमध्ये एक कनेक्शन आहे. आणि आपण आता पवित्र शास्त्र उत्पत्ती याचा 4 अध्यायाचा वचनवर्त नमन करणं आरंभ करू. 8 अध्याय हे प्रमुख अध्याय असं आपल्याला वाटतो. आणि या 4 अध्यायामध्ये अनेक समोरचे घटनाए आपल्याला दिसतो. फर्स्ट ब्रदरहूड, पहिले भाऊ बंधू, भावाभावाचा प्रथम रिश्ता आपण बघतो. जगामध्ये सर्वात अगोदर जन्म घेणारा व्यक्ती हा केन आहे. आणि सर्वात अगोदर कुटुंबाची व्यवस्था बी आपल्याला हाच अध्यायामध्ये बघायला भेटते. पहिले वेळ समाजाचा प्रगट झाला हाच अध्यायामध्ये. सर्वात पहिले गुन्हा झाला हाच अध्यायामध्ये. आणि सर्वात पहिलं हत्या झाली हाच अध्यायामध्ये. देवाची पहिली आराधना हाच अध्यायामध्ये घडले. आणि देवा पहिली बळी बी हाच अध्यायामध्ये झाले. फर्स्ट हिपॉक्रेसी याच्यामध्येच घडले. स्वतःला लपवून ढोंगपणा करणे आपण बघतो.
ఫస్ట్ ఫాల్స్ రిలీజియన్స్ आणि वर्शिप इकडे कनिपिस्तुंदी. इथंच आपल्याला दिसते. प्रथम विश्वासी आपल्याला इथंच दिसते आणि फर्स्ट मार्टियर पण आपल्याला इथंच दिसते आणि आपल्याला इथं सेल्फ रायटियसनेस दिसते, स्वतःची धार्मिकता. काहींची आपल्याला स्वनीती याच्यामध्ये दिसते आणि आपल्याला काही नाश होणारा लोकांचा प्रतीक दिसतो. काहींच्या जीवनाच्या द्वारा अनेक गोष्टी आहे शिकणारा आपण शिकू. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4 अध्याय 1 वचन आपण वाचूया. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने कैनास जन्म दिले. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले. इथे जाणिले याच्यासाठी KNEW न्यू आणि यासाठी हिब्री शब्द आहे याधा. इंटीशिप रिलेशनशिप याला हे दर्शवते. देवाचे आणि देवाचे लेकराचे आणि त्याच्या मंडळीचे याच्यासाठी हिब्रीमध्ये यादा हा शब्दाचा प्रयोग केले. याचा अर्थ आहे की कुणाला नाही माहीत असणारे संबंध, एकच प्रकारचे संबंध आणि दुसऱ्याला नाही माहीत होणारे संबंध आणि कोणी इतर सोबत नसणारे संबंध. आणि यासाठी आदाम आणि हव्वा यांच्यासाठी हा इब्री शब्दाचा प्रयोग केले याधा सेक्शुअल रिलेशनशिपसाठी. आणि हव्वा म्हणतो की मी दयानं संतानाला प्राप्त केले याच्यासाठी काना हिब्री शब्दाचा प्रयोग केले. याचा अर्थ असे आहे की देवानं याच्यामध्ये भाग घेऊन पुत्र दिले. माती याच्याद्वारा शरीराचा निर्माण झाले तर आत्मा त्या शरीरामध्ये देवानं टाकले. हे देवाची आत्मा आहे आणि जगामध्ये असलेला प्रत्येक मानवासाठी खाना या शब्दाचा प्रयोग होते. कारण मातेचा गर्भमध्ये असणारा शिशु तयार असताना त्याच्यामध्ये जीवन टाकणारा देवच आहे आणि गर्भामध्ये असताना या जगामध्ये असलेला प्रत्येक शिशुमध्ये जीवन टाकणारा देवच आहे आणि ही देवाचीच दया आहे. आणि देव त्याच्यामध्ये जीव नाही टाकले तर तो जिवंत जन्म नाही घेऊ शकत. आणि हवा आपल्या लेकराला जन्म देताना ती म्हणते की मी देवाच्या सहायतानं, देवाच्या दयानं मी एका पुरुषाला जन्म दिली. ती स्त्री असून पुरुषाला जन्म दिले आणि येथून मानवाची उत्पत्तीची आरंभ झाला. आणि देवानं आदाम आणि हव्वेला जे काही बोलले होते ते इथं घडले. कैन म्हणून नाव काऊन ठेवले? ही इज हिअर. याचा अर्थ असे आहे की हे बघ, हे इथे आहे. याचा अर्थ केन आहे. काऊन असं ती म्हणली? उत्पत्ती याच्या 3 अध्यायामध्ये देवानं
आदाम आणि हव्वेसोबत तिथे वाचा बांधले, स्त्रीचे संतान आणि सर्पाचे संतान. आणि देवानं सांगितले का स्त्रीचे संतान सर्पाच्या डोक्याले ठेचील. आणि आदाम आणि हव्वाला असं वाटले का देवानं जे वाचा बांधली होती हे तीच संतान असन जे सर्पाला ठेचील आणि आमचा उद्धार करीन. पण देवानं आपल्या पुत्राविषयी बोलले आणि तो येशू ख्रिस्त होते. आणि तो स्त्रीच्या द्वारा जन्मणार आणि तो क्रूसच्या द्वारा शैतानाच्या डोक्याला ठेचील आणि तो समस्त मानव जातीचा उद्धार करीन. हे गोष्टी आदाम आणि हव्वेला समजून नाही आले. पण आदाम आणि हव्वेला असे वाटले का त्यांचे पुत्र कैनच्या द्वाराच त्यांच्या जीवनामध्ये छुटकारा येणार. पण हे संभव नाही झाले. कैनचा जन्म झाल्यानंतर ती अजून गर्भवती झाली आणि ती आदामाले ते हाबेलला जन्म दिले. 4व्या अध्यायामध्ये त्याची वय किती झाली आणि ते लोक अर्पेनला गेले केव्हा ते आपल्याला नाही सांगितले. आणि कोणत्या वयामध्ये हाबेलची मृत्यू झाली आणि कोणत्या वयामध्ये ते लोक दोघेही अर्पण करायला गेले याची माहिती आपल्याला शास्त्रात नाही दिली. आपण उत्पत्ती याचा 5वा अध्याय बघला तर पहिले असलेले लोक आणि त्यांची पिढी ते कितीतरी वर्ष जगत होते. मथुशेला पहिल्याच्या 10 पिढीमध्ये सर्वात जास्त जगणारा व्यक्ती हाच होता. आदाम 930 वर्ष जगला. मथुशेला सर्वात जास्त जगला, 969 वर्ष तो जगला. फक्त हानोक 365 वर्ष जगला आणि तो आकाशातील देवासोबत उचलून घेतले. फक्त हा एकटा कमी वर्ष 365 आणि याच्यानंतर सर्व जास्त जगले असं आपल्याला दिसते. आणि कैन आणि हाबेल हे कोणत्या वयामध्ये देवापाशी अर्पण आणले आपल्याला याची माहिती नाही आहे. आणि आपण या दोघांचा विषय माहिती आहे. हाबेल मेंढपाळ झाला आणि कैन शेतकरी झाला. कैन भूमीवर शेती करणारा शेतकरी झाला आणि हाबेल भेड बकऱ्याचा तो मेंढपाळ झाला. आणि आपल्याला शास्त्रामध्ये सर्वात अगोदर शेती करणारा आणि सर्वात अगोदर मेंढपाळ आणि याचे कामाचा विषय वर्णन आपण इथे बघतो. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे किती काळ आहे हे आपल्याला माहीत नाही. पण दोघे आपले अर्पण देवापाशी आणले. काही काळ लेटल्यावर असे झाले की कैनाने परमेश्वराला शेताचे उत्पन्नापैकी काही अर्पण करावयास आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेले पुष्ट मेंढरापैकी काही अर्पण करावयास आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केले. पण कैन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केले नाही.
हे पाहून कैन संतपला व त्याचे तोंड उतरले. आणि या विषयावर खूप वेगळी वेगळी चर्चा आहे. त्याच्यात काही लोक असे म्हणते का कैननं रक्तचा बलिदान नाही दिले, यासाठी देवानं त्याचे अर्पण स्वीकार नाही केले. पण पवित्र शास्त्र काय सांगतो? हिब्री याचा 11वा अध्याय 6वा वचन. आणि विश्वासा वांचून त्याला संतोषणे अशक्य आहे. आणि कैनाचा मार्ग चुकीचा होता. इथे कैन्स अविश्वासी दिसून राहिला आणि हाबेल विश्वासी दिसून राहिला. विश्वास आहे आपल्याला कसं कळणार? रोमा याचा 10वा अध्यायाच्या 14 वचनमध्ये, ऐकण्याच्या द्वारा विश्वास येते. देवानं मानवाला दिलेले अर्पणा याच्याविषयी त्यांच्या पापाच्या क्षमाकरिता देवानं दिलेले अर्पण एक आहेत. आणि ख्रिस्तानं निश्चित तौरनं आपलं रक्त वाहिलं आणि देवाला अर्पण करायचं आहे, तर निश्चित तौरनं तिथं रक्ते वाहणं आवश्यक होते. पण कैननं त्यानं अर्पण आणले आणि त्यानं एका झुटे धार्मिकताची त्यानं सुरुवात करायचा प्रयत्न केले. He followed a false worship and religious, and God never accept that. तो आराधना करून राहिला, पण ती आराधना देवाच्या अनुसार नाही आहे. देव फक्त विश्वासी लोकांची आराधना स्वीकार करते आणि तो अविश्वासी लोकांची आराधना स्वीकार करत नाही. सर्वात पहिलं त्याचा हृदयामध्ये बदलाव आले पाहिजे. आणि जो व्यक्ती देवासमोर येते आणि त्याचा हृदय अगर नाही बदलून आहे, आणि तो किती आराधना करणारा व्यक्ती असो किंवा असे किती लोक आराधना करणारे असो, देव त्यांचे आराधनाला स्वीकार नाही करत. आपण इथे बघले तर देवानं कैनला ग्रहण नाही केले आणि त्याच्या अर्पणला ग्रहण नाही केले. देव सर्वात पहिलं अर्पण करणारा व्यक्तीला ग्रहण करते आणि त्याच्यानंतर त्याच्या अर्पणला ग्रहण करते. आणि हेच देवचा न्याय आहे. देव कैनला ग्रहण नाही केले तर त्याचे अर्पण कसे ग्रहण करणार? पुष्कळ लोक अर्पणाविषयीच बोलते, कारण काय त्याला समजून नाही आले. इथे मी तुम्हाला येशू ख्रिस्ताचे उदाहरण देणार. हिब्रीचे 6वा अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताविषयी काय सांगतो? त्यानं आपल्या देहावस्थेत दिवसात स्वतःला मरणापासून तारवायास जो शक्तिमान त्याच्याजवळ मोठा आक्रोशाने व आशुगाडीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. त्याला स्वीकार केले. तुम्हाला माहीत आहे का, येशू ख्रिस्त क्रूसीकरण केल्यानंतर त्याला कसे अंगीकार केले देवानं? येशू ख्रिस्ताला क्रूसीकरण करताना येशू ख्रिस्तानं म्हटले, हे देवा, हे लोक काही करून राहिले, या लोकाला माहीत नाही
तू याला क्षमा कर. त्यावेळीस देव कधी लोकांना अंगीकार करते. एक व्यक्ती वचनच्या अनुसार केल्यानंतर, एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जय प्राप्त केल्यानंतर. इथे विश्वास क्रियामध्ये प्रगट झाले. येशू ख्रिस्त मत्तै शुभसंदेशामध्ये डोंगरावर उपदेश करताना येशू ख्रिस्तनं म्हटले, तुम्ही आपल्या शत्रूला प्रेम करा. तुम्ही देवापाशी आल्यानंतर आणि तुम्ही अर्पण चढवायचा अगोदर तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काय आहे का? आणि देवानं म्हटले का तुमच्या मनामध्ये कोणाच्या विषयी काय आहे किंवा कोणाच्या मनामध्ये तुमच्या विषयी काय आहे, तर सर्वात पहिलं तू जा, त्यांच्यासोबत मेल कर आणि परत ये, तुझे अर्पण देव स्वीकार करणार. हे विचित्र आहे ना? आपल्या मनामध्ये कोणाच्या विषयी काही आहे तर तुम्हाला माहीत आहे का? ख्रिस्ताची नीती का आहे हे तुम्हाला माहीत करणं आवश्यक आहे. आणि ख्रिस्ताची हे नीती आहे का आपल्या मनामध्ये कोणाविषयी काय आहे आणि त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काय आहे, तर सर्वात पहिलं जाऊन आपला त्याच्यासोबत मेल करणं. तुमच्याद्वारा अगापे प्रेम दिसणं आवश्यक आहे. तुमच्या मनामध्ये कोणाच्या प्रती द्वेष असन आणि अशा व्यक्तींचं अर्पण देव ग्रहण नाही करत. तुमच्या भावाच्या प्रती तुमच्या मनामध्ये द्वेष असन तर सर्वात पहिलं जाऊन आपल्या भावासोबत मेल करून घे. त्यानंतरच देव तुमचा अर्पण ग्रहण करणार. आणि आपल्या भावाच्या संबंधाला वाचव, त्यानंतर आपली भेट अर्पण कर. इतकंच. येशू ख्रिस्त क्रूसीकरणाच्या वेळी येशू ख्रिस्तानं म्हटलं, हे देवा, हे लोक काय करून राहिले, यांना माहीत नाही, यांना क्षमा कर. यासाठी देवानं येशू ख्रिस्ताला स्वीकार केले. इथे कैन विश्वास नसणारा व्यक्ती आहे आणि अंतःकरणाला माहीत करणारा देव कैनचा अंतःकरणामध्ये बघून त्याला तिरस्कार केले. याच्यानंतर त्याच्या अर्पणला तिरस्कार केले. हाबेल विश्वासनं भरून असणारा व्यक्ती आणि हाबेलचं अंतःकरण देवालाच माहीत आहे आणि कामाच्या द्वारा आपल्याला अंतःकरण माहीत नाही होत. कैनाचे कार्य आणि हाबिलाचे कार्य घेऊन त्यांना आपण दोषी नाही बनवू शकत. कोणाचे कार्य आणि कामाच्या द्वारा आपण कोणाला दोषी नाही ठरवू शकत, पण देव त्यांच्या अंतरंग आत्म्यामध्ये बघून त्याचं खरं न्याय करते आणि तो सत्य न्याय देते. उत्पत्ती याच्या 20व्या अध्यायामध्ये अभिमेलेक जे गेरारचा राजा होता, त्यांना अब्राहामच्या बायकोला घेऊन गेल्यानंतर देवानं काही म्हटलं माहीत आहे का तुम्हाला? अभिमेलेक, तुनं चांगल्या मनानं तिला आणलं, यासाठीच मी तुला आडवं झालो. देव त्याला आडवं झालं. देवानं त्याला कोणतं मनानं केले ते बघितले, पण त्यानं का केलं ते नाही बघितलं. देवानं अब्राहमाच्या बायकोला नेलं ते बघितलं,
पण त्यानं कोणत्या उद्देशानं नेलं देवानं तेच बघितलं आणि त्याच्या उद्देशाला बघून देवानं त्याला क्षमा केले. गॉड जजेस ॲटिट्यूड ऑफ द मॅन. आणि विश्वास नसणारा व्यक्तीचा न्याय होते, पण जो विश्वास करते तो न्यायापासून जीवनामध्ये प्रवेश करते. आणि हाबेल आणि केन दोघांना अर्पण आणले, पण देवानं कैनचं अर्पण स्वीकार नाही केले. आणि आपल्याला हे दर्शवते का देवानं खरंच तिथं न्याय केलं केनचं, म्हणून देवानं त्याला आणि त्याचं अर्पण दोघाला नाही स्वीकार केले. देवानं त्याचा तिरस्कार केलं, देवानं तिथं त्याचा न्याय केलं. म्हणजे काय आणि तो कसा व्यक्ती आहे, त्याचं जीवन काय आहे, त्याच्याविषयी आपल्याला माहीत पडलं. उत्पत्तीची पुस्तक 4 अध्याय 3 वचनपासून आपण नमन करू. काही काळ लोटल्यावर असे झाले की कैनानने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण करण्यास आणले. हाबिलेनं आपल्या कळपातील प्रथम जन्मलेले पुत्र मेंढरापैकी काही अर्पण करवायस आणले. परमेश्वरानं हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केले, पण कैन व त्याचे अर्पण याचा त्यानं आदर केले नाही. हे पाहून कैन संतापला व त्याचे तोंड उतरले. हे या वचनाच्या भागाला आत्तापर्यंत आपण लक्ष दिले, पण याच्यातले काही विषय मी तुम्हाला सांगणार. हाबेल आणि हाबेलचं अर्पण देव ग्रहण करायचे कारण हाबेल देवापाशी विश्वासच्या द्वारा आले. हेब्रीची पत्रिका याचा 11 अध्याय आपल्याला सांगतो, विश्वास न ठेवता त्याला प्रसन्न करणं अनहोना आहे. यासाठी विश्वासच्या द्वारा अंगीकार करणे आणि नाही करणे हे देवापाशी असते. यासाठी विश्वासहीन होणं आणि विश्वास रहित होणं, विश्वास नसलेला कैन देवाद्वारा अस्वीकार केले गेले आणि देवानं त्याला अंगीकार नाही केले. कैनचं मन भ्रष्ट झालेला मन होता. कैनाचा मार्ग वेगळा मार्ग होता. देवानं कैनाचा अर्पणवर लक्ष ठेवायच्या अगोदर देवानं कैनावर लक्ष नाही ठेवले. देव त्याच्यावर लक्ष ठेवते जे देवावर लक्ष ठेवते. देवावर लक्ष ठेवणारा व्यक्ती विश्वासी असतो. देवासोबत संबंध ठेवणे हे देवाच्या द्वाराच साध्य आहे. विश्वास नसते तर आपण देवासोबत आपले संबंध बनवू नाही शकत. योहान शुभसंदेश याच्या 1 अध्यायामध्ये जितक्या लोकांना देवानं अंगीकार केले त्या सर्वांना
देवानं आपली संतान होण्याचा अधिकार दिले असं तिथे लिहून आहे. यासाठी आपण येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याच्या द्वारा आपण देवाचे लेकरं होऊन राहिलो. देवावर विश्वास नाही करणारा व्यक्ती मूर्ख आहे. देव नाही आहे असा मूर्खच आपल्या मनामध्ये विचार करते. आणि या जगामध्ये आज असे पुष्कळ लोक आहे जे लोक म्हणते का देव नाही आहे. या जगामध्ये पुष्कळ लोक आहे आणि त्यांच्या ज्ञानमुळे त्या लोकांना म्हटलं देव नाही आहे. या कारणानं त्या लोकांना आपला मार्ग वेगळा घेतला. आणि 5व्या वचनमध्ये हे पाहून कैन संतापला व त्याचे तोंड उतरले. आपण इथं बघतो कैनला इथे राग आले. पण विश्वासी आणि अविश्वासीमध्ये काय फरक आहे? विश्वासी आपल्या अंतकरामध्ये बघून आपल्या चुकीला माहीत करून तो पश्चाताप करते. विश्वासी स्वतःच्या अंतकरणामध्ये बघून तो स्वतःची निंदा करून घेते. स्वतःची तो परख करून स्वतःला तो म्हणून घेते आणि आपल्या चुकाला बघून तो पश्चाताप करते. आणि अविश्वासी तो स्वतःला अंतकरणामध्ये नाही बघून आणि त्याला जे कोणी चूक ठरवलं तो त्याचा विरोध करते. कैन स्वतःच्या अंतकरणामध्ये बघितले असते पण त्यानं देवावर राग केला. त्यांनी आपली चूक नाही बघितली. हा राग त्याला काहून आला? कारण माझं अर्पण देवानं स्वीकार नाही केले. आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासी आली. आणि हे देव आणि कैनच्या मधामध्ये स्वीकार केले नाही. यासाठी त्याला देवावर राग आला आणि आपल्या भावावर द्वेष आणि त्याला जलन झाली. देव पापी लोकांचा रक्षण करासाठी आले. लुका शुभसंदेश याचा 19 अध्याय 10 मध्ये आपण बघतो. आणि पौल तिमोथीला लिहिताना तो स्पष्टानं सांगून राहिले, येशू ख्रिस्त या जगामध्ये पापी लोकांचा तारण करासाठी आले असं स्पष्ट रूपेनं पौल तिमोथीला लिहून राहिले पत्र. आणि येशू ख्रिस्त वाचवण्यामध्ये विश्वासयोग्य आहे आणि तो बुद्धिमान लोकांसाठी नाही आले असं पण लिहिले. आणि येशू ख्रिस्तानं म्हणलं मी पापी लोकांसाठी आला. मी रोगीसाठी आले पण निरोगीसाठी नाही आले असं येशू ख्रिस्तानं म्हटलं. वैद्य रोगीसाठी आहे पण निरोगीसाठी नाही असं येशूनं म्हटलं. हाबेल बुद्धिमान आहे आणि त्याला मृत्यू नव्हती पण शारीरिक मृत्यू झाल्यानंतर तो देवासोबत बोलत होता.
कैन हाबिल सारखा नव्हता, म्हणून देव स्वर्गातून उतरून कैनला भेटासाठी आले आणि त्याच्यासोबत बोलत होता. देव पापी लोकांना प्रेम करणारा देव आहे. देव पापी लोकांसोबत प्रेम करते, पण तो पापाचा द्वेष करते. तो देव पापी लोकांसोबत नफरत नाही करत, पण तो पापाशी नफरत करते. पण मानव पापासोबत प्रेम करते आणि पापीसोबत तो नफरत करते. आणि मानव पापामध्ये राहून पापी लोकांना सोबत द्वेष करते आणि हे लक्षण पापी होण्याचे आहे. आणि आज आपला समाज मध्ये स्वतः ते दोषी राहून दुसऱ्याला दोषी ठरवत आहे. आणि हे मानवामध्ये एक विचित्र गोष्टी आहे. कैननं आपल्या रागाला देवावर वाढवले आणि देव त्याला भेटासाठी आले. कैनला कोप आला आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासी आली. आणि ह्या दोन्ही गोष्टीला घेऊन देव त्याच्यासोबत प्रश्न करत आहे. यासाठी देव कैनला विचारून राहिले का तुला कशाला कोप येऊन राहिला आणि तुझ्या चेहऱ्यावर काऊन उदासी आली, आणि तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय. देवानं इथे कैनला 3 प्रश्न केले आणि कैन याचे उत्तर दिले असते तर बरं झाले असते. परमेश्वरानं कैन्सला म्हणाला, तू का संतापला. देव सर्व ज्ञानी आहे. कैननं देवाला काहीच उत्तर नाही दिले, पण तो शांत होता. देवानं हाबेलचे अर्पण ग्रहण केले म्हणून त्याला राग आहे. आणि हाबेलला देवानं स्वीकार केले म्हणून त्याला राग आहे. आणि कैनचे हावभाव आणि त्याचा व्यवहार आणि त्यानं देवावर आणि हाबीलवर कोप ठेवला याचा जिम्मेदार कैनस आहे. कैन, सांग तुला कशाला राग आला आणि तू स्वतःच याचा जिम्मेदार आहे. आणि तुला आपल्या हृदयाचा हिशोब द्या लागणार. देव इथं प्रश्न करून राहिले, मीनं त्याला ग्रहण केले, तुला त्याच्यावर कोप काऊन. मीनं त्याला स्वीकार केले तर माझ्यावर कोप काऊन. तू स्वतःला बघ, पण तू स्वतःला न बघता तू आपल्या भावाला बघून राहिला. आणि आज जगामध्ये असंच होऊन राहिलं आहे. लोक दुसऱ्याकडे बघून राहिले आणि त्यांच्यासोबत द्वेष करून राहिले आणि त्यांचा न्याय करून राहिले आणि त्यांच्याविषयी बोलून राहिले. असं न करता तू स्वतःला बघ, स्वतःच्या अंतःकरणामध्ये बघ आणि देवाच्या समोर पश्चाताप कर. देवानं कैन्सले म्हटले, तुझे तोंड का उतरले. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का, असं देवानं त्याला प्रश्न केले. देवाच्या न्यायामध्ये कुठंच चूक नाही राहत, कुठंच काही कमी नाही राहत.
देवाचा न्याय सिद्ध आहे. आणि देव त्याला म्हटले, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? आणि तू बरे केले असते तर तुझे डोके वर राहिले असते. तू बरे नाही केले यासाठी तुझे डोळे खाली आहे. आणि तुला माहीत आहे का तू बरे नाही केले. आणि तुला बरे माहीत असूनही तू बरे नाही केले. तू शेतीतून थोडा आणला आहे आणि तू शेतीतून प्रथम उपजला नाही आणले. आणि तू उत्तम भागाला नाही आणला. तुला माहीत आहे पण तू नाही आणला. आज पुष्कळ लोक रविवारच्या आराधनामध्ये उदास चेहऱ्यानं येते. त्यांच्या जीवनामध्ये काही बदलाव नाही राहत आणि उदास चेहऱ्याच्या द्वारा देवाच्या समोर उभे होते. आणि हे लोक कैन सारखे आहे. त्यांच्या हृदयामध्ये काही बदलाव नाही आहे. त्यांच्या हृदयामध्ये ख्रिस्त नाही आहे. आणि ते लोक चर्चमध्ये येतात, मंदिरामध्ये देवाच्या येतात आणि ते लोक देवाची आराधना करते, पण ते काहीच त्याचाही नाही आहे. ते आपल्या शरीराला देवापाशी आणून राहिले. आज 90% देवाच्या चर्चमध्ये येणारे लोक दिखावा दाखवून राहिले, हायपोक्रेसी. ते लोक वेश्याधारी आहे. याचा अर्थ दिखावा करणारे लोक. आणि आज लोकांचं शरीर चर्चमध्ये आहे. यासाठी यशायाच्या पुस्तकमध्ये लिहून आहे का तुम्ही आपल्या होठानं तर माझी स्तुती करत आहे, पण तुमचा हृदय माझ्यापासून खूप दूर आहे. कैन आपल्या हृदयानं देवाची आराधना नाही केली. तो आपल्या शरीराला घेऊन देवाच्या वेदीपाशी आला आणि देवानं त्याला स्वीकार नाही केले. पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे, करिता तू त्याचा दाबा ठेव. कैन तू बरे नाही केले तर पाप तिथे उभे आहे. पाप तुझ्या जवळ आहे, तुझ्या दाराशी आहे. इथं हृदयाच्या दाराविषयी बोलून राहिले. हृदयाच्या दाराशी पाप उभे आहे. ज्या लोकांचे जीवन चांगले नाही आहे आणि ज्या लोकांचं जीवनाचं मन परिवर्तन नाही झाले, त्यांच्या दाराशी पाप उभे आहे. आणि त्याला प्रेम करून आणि त्याला मिठी घेऊन एक विश्वासी. पण देवाचे लेकरं पश्चाताप करते, पण तो पापाला स्थळ नाही देत आणि तो पापांना बांधून नाही राहत. आणि विश्वासी केव्हाच पापाला स्थळ देणार नाही आपल्या हृदयामध्ये भरासाठी. तो कधीच पापाला स्थळ नाही देत. पण कैननं आपल्या हृदयाला पापानं भरून घेतला, कोपानं भरून घेतला, द्वेषनं भरून घेतला, जलननं भरून घेतला. धोक्यानं आपल्या हृदयाला त्यानं भरले. भावाच्या प्रती त्याच्यामध्ये द्वेष होते. देव त्याला चेतावणी देऊन राहिला आणि म्हणत आहे का तू आपल्या मनाला परिवर्तित कर. मग कैनाचे
त्याचा भाव हाबेल याशी बोलणे झाले. आणि असे झाले की ते दोघे शेतात असता कैननं आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्यास ठार केले. त्याचा भाव हाबेल त्याच्यासोबत त्याचे संबंध होते. दोघेही भाऊ एकाच आईच्या द्वारा जन्मलेले आणि दोघे एक असते तर त्यांना आशीर्वाद असते. पण इथं कैन आपल्या भाऊ हाबेलला ठार केले. इथं कैन आपल्या भाऊ हाबेलसोबत बोलत आहे असं लिहिलेलं आहे. झगडा करत होते, मारापीट करत होते असं तिथं लिहून नाही आहे. त्याची निंदा करत आहे असं नाही लिहिलेलं आहे. त्याच्यासोबत द्वेष केले तिथं असं नाही लिहून आहे. त्याच्यावर कोप केले तिथं असं लिहून नाही आहे. बोलत आहे याचा अर्थ आहे तो बोलाचा नाटक करून राहिला. कैन सर्व काही चांगले आहे असा तो हाबेलसोबत बोलताना नाटक करून राहिला. त्याची आराधना करणारे लोक बरे केले पाहिजे, ते बरे करून राहिले का? पाप दाराशी आहे. डोळ्याची अभिलाषा, शरीराची अभिलाषा आणि जीविकाचा घमंड पाप तुला आकर्षण करून राहिले. सर्व लोक आपल्या अंतःकरणामध्ये बघून पहा. मग कैनान त्याचा भाव हाबेलशी बोलणे झाले आणि असे झाले की ते दोघे शेतात असताना कैननं आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. माणसाला घात केले तर त्याचा दंड 7 गुणा आहे. एका माणसाला ठार केले तर त्याला नरकाचीच आग आहे. त्याला क्षमा नाही आहे. माहितीच्या पहिले आणि माहितीच्या नंतर, माहितीच्या पहिले आणि माहितीच्या नंतर, देवाला माहीत केल्यानंतर आणि देव माहीत होवाच्या पहिलं, देवाला माहीत केल्यानंतर आणि देवाला माहिती करायच्या अगोदर हा देवापाशी येऊन मी देवाचा आराधक आहो, मी विश्वासी आहो आणि त्याच्यानंतर त्यानं हत्या केली. ते पण आपल्या भावाची हत्या केली. आणि ते हत्या त्यानं भोलेपणमध्ये नाही केले, पण त्याला माहीत असून आणि योजनेच्या तहत आणि त्यानं रहस्यमय रीतीनं हाबेलची हत्या केली. कैन विश्वासचं प्रोफेस केल्यानंतर त्यानं हत्या केली. यासाठी देवानं त्याला अतिदंड दिले. हाबेलसोबत बोलले पण झगडा नाही केला कैननं. त्याच्यावर जाऊन त्याला ठार केले. मानव हत्या हे शैतान सोबत संबंध आहे. शैतानाला येशू ख्रिस्तानं शैतानाविषयी म्हटलं की शैतान घात करणारा आहे. शैतान खोटाड्या आहे आणि तो खोटाड्याचा बाप आहे आधीपासून आणि तो घात करणारा आहे असे येशू ख्रिस्तानं सांगितले. आणि शैतान भाऊ बंधूवर तक्रार करणारा व्यक्ती आहे. ज्याला भावाशी प्रेम नाही आहे तो शैतानाचा संबंधी आहे. भावाभावामध्ये विरोध उत्पन्न करणारा
शैतान आहे. परीक्षा घेणारा. कैन शैतानाचा अधीन झाला. मग परमेश्वरानं कैनला विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? देवासोबत याची अशी बोलाची हिंमत कशी झाली? बघा पाप कसं कैनला देवाच्या विरोधामध्ये बोलासाठी हिंमत देते. पाप किती भयंकर आहे. आदमाने पाप केले आणि म्हटला का देव याचा कारण तू आहे. आणि कैन मानव हत्या करून देवाले म्हणताय का मी माझा भावाचा राखीन आहे का? का तो राखीव नाही का? सर्वात पहिलं परमेश्वरानं जिम्मेदारी दिली होती अदनच्या बागेची, त्याची रखवालीची. वृक्षाची रखवाली कर म्हणणारा देव कुटुंबाची रखवाली कर नाही म्हणणार का? आणि काय तो याच्याविषयी विचारणार नाही का? कैन म्हणला का मी माझा भावाचा राखणदार आहे का? अधिकार. देवाच्या नियंत्रणाला तिरस्कार करणे. आणि कैन देवाच्या अधिकारला तिरस्कार करून राहिला का मी माझा भावाचा राखणदार आहे का म्हणून. देवाले प्रश्न करून राहिला तो. हे किती भयंकर आहे. देवाला प्रश्न नाही करायचा. देवाला प्रश्न करणारा प्रत्येक व्यक्ती पाप करते. देव म्हणून राहिला या जगामध्ये तुम्ही दोघं भाऊ आहे एकामेकाचे, आणि तुझा भाव कुठं गेला? कुठं आहे तुझा भाव? हे प्रश्न करून देव त्याला अजून एक अवसर देत आहे का देवा मीनं त्याची हत्या केली, तो इथं आहे. लाझरला त्याच्या समाधीतून बाहेर काढणारा देव इथं प्रश्न करत आहे. याईरची मुलगी मरण पावली होती, तिला जिवंत करणारा देव इथं कैनसोबत प्रश्न करत आहे. नाईन नगरमध्ये जाणारा तो प्रभू, त्याला जिवंत करणारा तोच देव तुला इथं प्रश्न करत आहे. देवा मीनं माझ्या भावाले मारलो, मीनं त्याला इथंच ठार केलो, आणि तो रडत आणि पश्चाताप केले तर, आणि माझा भाव मला परत पाहिजे असं तो देवाले म्हटलं असतं तर का देव त्याला दिले नसते? तुझा भाव हाबेल कोठी आहे? देव त्याला पश्चाताप करायचे अवसर देत आहे. देव त्याला सत्य सांगासाठी देव त्याला अवसर तिथं देत आहे. त्याला खरं बोलायचा अवसर तिथं देव त्याला देत आहे. देव तुला सत्य बोलासाठी अवसर देत आहे आणि पश्चाताप करासाठी अवसर देत आहे. आणि तू नाही केला तर तुझ्यावर शिक्षा येईन. देवाच्या समोर तुझ्या पापाचा अंगीकार कर आणि त्याला सोडून दे. आणि तू असं नाही करणार तर कैन आणि तुझ्यामध्ये काही फरक नाही राहणार. मग परमेश्वरानं कैनला विचारले, तुझा भाव हाबेल कोठं आहे? तो म्हणाला, तू हे काय केले?
ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. देवानं कैनले त्याचा पापाचा अंगीकार करायचा आणि त्याच्या चुकाचा अंगीकार करासाठी त्याला अवसर दिले होते. देवानं कैनले प्रश्न केले होते, तुझा भाव हाबेल कोटी आहे? आणि देव सर्वव्यापी है, सर्व ज्ञानी है आणि देवाले सर्व माहीत आहे. इति प्रश्न तुझा भाव कोटी आहे असं नाही आहे, पण असं आहे का तू का सांगते का तुझा भाव कोटी आहे? तू आपल्या भावाचा जिम्मेदार आहे. तू न तुझ्या भावाचं काय केले असा आदेश होता देवाचा. पापाचे लक्षण का आहे? प्रश्न करणारा देव पाप का है नाही समजणं आणि अज्ञानामध्ये चालणं. आणि हे पापाचे लक्षण देवाला माहीत नसन म्हणून तो अज्ञानातामध्ये चालला. पापामध्ये असणारा व्यक्ती भ्रमामध्ये राहते. आपण देवाच्या समोर काही उत्तर देऊ शकतो आणि तो देव सर्वव्यापी आहे आणि सर्व ज्ञानी आहे. का आपण देवासोबत खोटं बोलू शकतो? आपण देवासोबत खोटं नाही बोलू शकत, पण आपण खोटंच बोलतो कारण हे पापाच्या द्वारा संभव आहे. कैन देवाच्या विरोधामध्ये प्रश्न केले. तो देवाला प्रश्न करत आहे, का मी माझा भावाचा राखणदार आहो का? फजूलची गोष्टी करणं. देवानं त्याला भाव दिल्यानंतर त्याची भावाची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण तो म्हणत आहे का मी माझा भावाचा राखणदार आहो का? याचा अर्थ का माझं हेच काम आहे का? मला दुसरे काम नाही आहे का? बघा, देवापाशी असलेली सर्व भूमीपासून कैन दूर झाला असं आपल्याला दिसून पडते. वास्तवामध्ये तो राखणदार नाही आहे तर मग का आहे? एका भावाचा दुसरा भाव राखणदार नाही करणार तर तो कुटुंब कसा होणार? आणि पवित्र शास्त्रामध्ये काऊन असं सांगितलं का तू आपला शेजारीला आपल्या समान प्रेम कर? समाजामध्ये मानवाला जिम्मेदारी आणि जबाबदारी आहे, आपल्याला समजून आले पाहिजे. अजून एक गोष्टी त्यानं देवासोबत केली, मला नाही माहीत, मला ठाऊक नाही म्हणून तो म्हटला. ठाऊक नाही कसं? भाव ग्रामप्राणीचे राखणदार करतो. देवानं विचारलं तुझा भाव कोटी आहे? त्यानं असं सांगायला पाहिजे नव्हतं का मी माझ्या भावाला प्राणी राखताना बघितलं किंवा मी त्याला यावेळी बघितलं. मी ना माझ्या भावाला प्राणी राखताना या ठिकाणी इथं बघितले होते. आता इथे नसन तरी मी त्याला बघल्यानंतर तुम्हाला सांगतो. आणि असे भयभक्तीनं उत्तर देऊ शकते. योसेफनं
विचारले होते का माझे भाव कोठा आहे, ते लोक दोतांमध्ये गेले असे म्हणताना युसूफनं ऐकले नव्हते का? देव केनला हाबिलचे समाचार विचारत आहे का तुझा भाव कोठा आहे, आता कोठा आहे असं नाही. याचा अर्थ आहे तुला माहीत आहे का तुझा भाव कुठं आहे. आणि तो असं म्हटलं असतं मीनं त्याला इथे बघितले, त्यानंतर मीनं त्याला तिथं बघितले, पण त्यानं असं नाही म्हटलं. तो म्हटलं मला नाही माहीत. याचा अर्थ तो खोटा बोलून राहिला. खोटं माणसाला आंधळं बनवते आणि शून्य ज्ञान बनवते, त्याला विवेकहीन बनवते आणि तो सत्याची शक्तीला माहीत नाही करू शकत. देवासमोर खोटे बोलणे खोटंपण किती पागलपण आहे. देवासमोर खरं बोलणं शिकू आपण. माझ्या जीवनाच्या काळामध्ये कितीतरी वेळी प्रार्थना करताना मी देवासमोर एकच गोष्टी म्हणली, देवा तुला सर्व माहीत आहे, मी दोषी आहो. मीनं कितीतरी वेळा अंगीकार केले आणि तुझा हृदयाची निंदा होत असताना तुला पश्चाताप करणं शिकणं आवश्यक आहे एक विश्वासीच्या रूपमध्ये. कैन विश्वासी नव्हता, रिलिजियस पर्सनॅलिटी, समाजाची शक्ती असणारा एक व्यक्ती. यासाठी तो देवाला समजून नाही घेतले. देव त्याला अजून एक प्रश्न करीत आहे, तून हे काय केले? आणि तो अचंबा झाला असन, कारण त्याला वाटलं त्याने जे पाप केले ते देवाला माहीत नसन. पाप देवाला ग्रहण करू देत नाही, पाप देवाला माहीत होऊ देत नाही, देवाच्या शक्तीला माहीत नाही होऊ देत. पाप तू न केलेले काम का? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडं ओरड करीत आहे. प्राण गेल्यानंतर ते प्राण देवाला ओरडत आहे. प्राण असणारा कैन ओरडत नाही. प्राण असणारा कैन सत्य नाही सांगत आहे. प्राण असणारा कैन तो खोटंच बोलत आहे. पण हाबेलचे प्राण गेल्यानंतर बी तो ओरडून राहिला. काही बी असो, विश्वासीने देवापाशी येणं शिकले पाहिजे. आपल्याला चांगले घडले तर आणि नाही चांगले घडले तर, आपल्या जीवनामध्ये दुःख घडले तर किंवा आनंद घडले तर आपल्याला देवापाशी येणं शिकणे आहे. हे प्राथमिक सूत्र आहे विश्वासीच्या देवापाशी यासाठी. आनंद झाला का स्तुती करासाठी ये देवापाशी. मेल घडलं का धन्यवाद द्यासाठी ये देवापाशी. नुकसान झाले का ये देवापाशी. आणि जास्त श्रम झाला का देवापाशी येऊन प्रार्थना कर. देवापाशी यासाठी टाळू नका. मृत्यू हाबेलने देवापासून दूर नाही केले. शारीरिक मृत्यू
विश्वासीला देवापासून दूर नाही करत. रोमची पत्रे याचा आखरी भाग तुम्ही पूर्ण वाचा. रोग असले तर, तकलीफ असले तर, कमी झाली आणि उपद्रव झाले तर, आणि अंतमध्ये शारीरिक मृत्यू झाले तर, आणि देवाचे प्रेम सोबत आपल्याला कोणी अलग नाही करत असं मी विश्वास करतो, पौल म्हणून राहिले. हे ज्ञान नाही परंतु विश्वास आहे. प्राणांना असणारा व्यक्ती देवापासून दूर जाऊन राहिले, परंतु हाबेल त्याचे प्राण गेले तरी तो देवापाशीच आहे. 11 वचनमध्ये तर हा शब्दानं वचनाचा प्रारंभ होते. तर तुझ्या भावाचं रक्त ओरडून राहिलं. प्रार्थना त्याच्या उत्तरले देते, फळ देते. हे देवानं तयार केलेलं आहे. तर तुझ्या भावाचं रक्त भूमीमधून ओरडून राहिलं. तुझ्या भावाचं रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्रश्न करण्यास भूमीनं तोंड उघडले आहे. तिचा तुला शाप आहे. देवानं सर्वात पहिलं कैनला श्राप दिले. आदामानं पाप केले तेव्हा देवानं आदामाला शाप नाही, आदामा कारणामुळे भूमीले शाप दिले. पण कैननं हत्या केल्यानंतर देवानं कैनला शाप दिले. आदामच्या वेळी आदामानं घाम काढल्या तर भूमीनं त्याला फळ दिले. पण कैनला फळच नाही आहे. आता कैन शेती करासाठी शेतीमध्ये गेला तर तो भूमीला तयार केल्यानंतर पण भूमी त्याला सहायता नाही देणार, सहायता नाही करणार. याचा अर्थ आहे त्याला शेतीचे पीक नाही मिळणार. आदामनं शेती केली आणि त्याला भूमीचं थोडे फळ मिळाले. पण कैन शेती करायला आला पण शेती त्याची सहायता नाही करणार. प्रिय भाऊ आणि बंधू, देवाच्या दृष्टीमध्ये मानव हत्या अति भयंकर आहे. जीवन द्यायचा आणि जीवन घ्यायचा अधिकार फक्त देवाकडंच आहे. आणि मानवाला स्वतःचा जीव घ्यायचा पण अधिकार नाही आहे. देवानं कैनले शाप दिले, तुला आपले सत्व देणार नाही भूमी. तू पृथ्वीवर परगंधा व भटकणारा होशील. हिब्री भाषामध्ये भटकणार होशील. 13 वचनमध्ये तेव्हा कैन परमेश्वरास म्हणला, हा माझा दंड मला सोसणार नाही. इतकं भारी आहे आणि त्याचा गुन्हाचा दंड हे आहे, जगामध्ये परमेश्वर
कृपेला सोडून या जगामध्ये जगणे अति मोठी शिक्षा आहे. आदामाने पाप केले तेव्हा देवानं त्याच्यावर दया करून त्याला स्वाभाविक मृत्यू दिली. पण देवानं कैनाला ची स्वाभाविक मृत्यूला देवानं दूर केली. इथे आपण लक्ष देऊन ऐका. इथे देवानं दयाला टाळून टाकली, पण तो जिवंत राहिला पाहिजे. पहा, भूमीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मला तुझ्या दृष्टी आड लपणे भाग आहे. मी पृथ्वीवर परगंधा वा भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करेल असे होणार. तू मरणार नाही, पण जगणार. पापाचे परिणाम, पापाचे प्रभाव आणि पापाचे फळ तुला याचा अनुभव झाले पाहिजे आणि तुला जीवन जगणे आहे. देव तुझ्यासोबत नसलं तरी तुला जगाचंच आहे. कृपा नसली तर तुला जगाचंच आहे. सृष्टी तुझा तिरस्कार केले आणि शाप तुला आला तरी तुला जगाचंच आहे. आणि तुला शापमध्ये जीवन जगाचंच आहे. आणि कोणी तर तुला ठार केले तर मी त्याला 7 गुणा दंड जास्त देणार. परमेश्वर त्याला म्हणाला, तर मग जे कोणी कैन जीव मारील त्याच्या 7 पट सुद्धा घेण्यात येईल. तेव्हा कैन कोणाच्या हाती लागल्या त्यांना त्याचा वध करू नाही म्हणून त्याला परमेश्वरानं खुणा करून ठेवली. आणि देवानं त्याच्यावर एक चिन्ह लावलं. ते चिन्ह काय आहे आपल्याला माहीत नाही, पण देवाचा त्याच्यासोबत पहिला संवाद आहे. आणि देवानं कैनवर एक चिन्ह लावले. आणि ते चिन्ह का आहे? देवानं त्याचे नाव लिवले का त्याच्या शरीरवरतं काही चिन्ह लावले आपल्याला माहीत नाही. ఏవైనా అతని పేరు నుదుటించాడు ఏమిటి మనకు తెలవదు. కానీ ఒక గురుతు అయితే దేవుడు వేశాడు. ఆ గురుతు ఫలానా కయ్యేను అనే చరిత్ర వ్యాపిస్తోంది. కయ్యేనును గుర్తుపడతారు, గుర్తుపట్టి చంపకూడదు. पण देवानं असं एक चिन्ह कैनवर लावले का त्याला लोक ओळखून का हा कैन आहे, याला नाही मारायचं. ते लोक ओळखासाठी देवानं असं चिन्ह त्याच्यावर लावले. आणि त्याला कोणी मारले तर त्याला 7 गुणा दंड. आणि कैनाला देव मृत्यू द्यासाठी पण इच्छा नाही केले. आणि यासाठी कैन म्हणाला का माझ्या गुन्हाचा दंड मृत्यूपर्यंत, न्यायाच्या दिवसपर्यंत असणे. आणि इथं देवाची दया नाही आहे आणि देवाची कृपा नाही आहे. आणि देव याची प्रार्थना पण ऐकणार नाही. आणि आपल्या जीवन काळामध्ये तो कधीच देवाच्या समोर येणार नाही. त्याचा विचार आलाच आपल्याला भीती वाटत आहे. देवाच्या समोर नाही आलं तर मी कसं जगणार? तुम्हाला मी एक गोष्टी सांगतो. देव
किती कृपा आणि दया करणार आहे तुम्हाला माहीत आहे का? असे लोक की देव आहेच नाही म्हणणारे मूर्खांना देवानं या जगासाठी स्तुतीचे पात्र बनवले. अन्य जातीला पण देवानं शापाचं जीवन नाही दिले. अविश्वासी लोकांना देवानं शाप नाही दिले. देव त्यांच्यावर अनुग्रह करताय. देव त्याला उद्धार देताय. पण देवानं कैनला अवसर नाही दिले. इथं देवानं भूमीवरच कैनला म्हणले का तू माझ्या समोर येणार नाही. मग तू कसं आपल्या राज्यामध्ये त्याला याची अनुमती देणार? आणि तो निश्चित तौरनं अग्निकुंडमध्ये जाणार. आणि प्रकाशित वाक्य याचं 20 अध्यायामध्ये आपण विचार केले तर हत्या करणारे लोक अग्निकुंडमध्ये जाणार. तिथं असे लिहून आहे. आणि त्याच्या दोषाचं दंड ते सहण्याचा त्याच्या बाहेर होतं. आणि देव नसला तर या जगामध्ये जीवन जगणं कठीण आहे त्याला माहीत होतं. देव नसला तर या जगामध्ये मानव नाही जगू शकत हे त्याला माहीत आहे. पण तो का करू शकते? आणि तो नोट देशामध्ये गेलं आणि त्यानं जे काय केलं त्या कारणानं त्याला त्या देशामध्ये जाऊ लागलं. पण तो तिथं पण नाही राहणार. तो तिथून पण गेला. आणि तो पृथ्वीवर भटकणारा असा व्यक्ती होता. यासाठी देव त्याला मृत्यू द्यासाठी पण तयार नव्हते. साधारण रीतीनं येणारी मृत्यूला पण देव त्याला द्यासाठी तयार नाही झाले. यासाठी कैन म्हणताय का साधारण रीतीनं मला मृत्यू नाही आली तर कोणतरी मला मारले पाहिजे. पण देवानं मृत्यूला अनुमती नाही दिली. कोणताच माणूस जगामध्ये मृत्यूला नाही मागत. तो देवाला मागते. पण कैननं जे मागितलं देवानं त्याला नाही दिले. परमेश्वरानं आपला कृपा त्याच्याहून काढून टाकली. कैन परमेश्वरासमोरून निघाला आणि एदोमच्या पूर्व नोंद देशात वस्ती करून राहिला. पण आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहो. आपण देवाच्या समोर आहो. आज आपण एकटे नाही आहो. परमेश्वराची त्याची दया त्याची कृपा आपले चारेकडे आहे. त्याची उपस्थिती आपल्याला मिठी घेऊन आहे. यासाठी शैतान आज आपल्याला स्पर्श नाही करू शकत. आणि तो देवासमोरून निघून गेला. एदेनचे बागेतून देवानं आदाम आणि हव्वेला काढले. पण देवानं त्या लोकाला आपल्या उपस्थितीपासून दूर नाही केले. पण कैनला देवानं आपल्या उपस्थितीपासून दूर केले. पण कैनपासून देव स्वतःलाच त्याच्यापासून दूर केले. कैनानने आपल्या बायकोला जाणले आणि ती गर्भवती होऊन तिला हानोक झाला. कैनाननं एक नगर बघितले आणि त्याचे नाव त्यानं आपल्या पुत्राच्या नावावर हानोक असे ठेवले. हानोक इरादाला महुयेल झाला आणि महुयेलला मतुशेल झाला आणि मतुशेलला लामेक झाला. बघा इथं किती पिढी झाले. कैनले हानोक झाला. हानोकाला इराद झाला.
इराधाला महुएल झाला, महुएलला मतुशेल झाला, मतुशेलला लामेक झाला आणि इथं 7 पिढी झाली. लेमाखानं 2 बायका केले. एकीचं नाव इथे बहु शब्दाचा प्रयोग झाले. लेमेकले 2 बायका झाले म्हणजे भ्रष्टाचारमध्ये तो प्रमुख व्यक्ती आहे. लामाखाने 2 बायका केले. एकीचे नाव आधा व दुसरीचे नाव सिला. आधा हिला याबाल झाला. तो पाल देऊन राहणारे व गुरुढोरे पाळणारे याचा मूळ पुरुष झाला. त्याचे भावाचे नाव युबाल असे होते. तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवण्याचा सर्वाचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिलाही तुबुल कैन झाला. तो पितळाचे व लोखंडाचे धाराचे सर्व हतियार घालणारा झाला आणि तुबुल कैनास नाम म्हणून बहीण होती. लामेक आपल्या बायकास म्हणाला, आधे वा सिल्ला, तुम्ही माझा शब्द ऐका. लामेकांच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. कोण पुरुषांना मला घाय केलास, कोण तरुण्यांना मला प्रहार केलास, मी त्याला निश्चय जीवे मारीन. कैनाबद्दल 60 पट सुद्धा घाण्यावाचा तर लामेकाबद्दल 70 पट घेण्याचा येईल. कैनची वंशावलीमध्ये लामेक 7व्या पिढीमध्ये त्यानं 2 बायकास केल्या. त्यानं एका मानवाला आणि एक युवाला दोघाची हत्या केली आणि 70 पट शाप त्याच्यावर आला. आणि तुम्ही विचार केले तर किती भयंकर असन त्यांची परिस्थिती. नोच्या वेळी जलप्रलयामध्ये सर्व लोक नष्ट झाले. लेमेक म्हणून राहिला की मीना एका व्यक्तीला मारला आणि आपण कैनले घेतले तर इथं 70 पट म्हणले आहे, पण ते 7000 पट होऊन जाते. कारण लेमेकनं अजून एक व्यक्तीची हत्या केली. 7च्या 70 गुणा झाला, 70 गुणाचे 7000 झाले आणि असे बहुगुणित होते शाप पवित्र शास्त्रामध्ये. लेमेक हा डबल मर्डर झाला आणि नोहच्या वेळी जलप्रलयामध्ये सर्व मानव जाती नाश झाले आणि कैननं जे गुन्हा केले आणि त्याच्या कारणाने त्याची परिस्थिती काय झाली ह्या अध्यायामध्ये आपल्याला कळले. 25 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला पुत्र झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. ती म्हणाली, कैनांना हाबिलाचा घात केले म्हणून देवानं त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याला पुत्र झाला. त्याचे नाव त्यांना अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराचे नावाने प्रार्थना करू लागले.